आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार। पालिका निवडणुका लक्षात घेता कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर होण्याची दाट शक्यता। राहुल गांधींवरील बदनामीच्या खटल्याची सुनावणी 6 मार्चला। अमित शहांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे भाजपचे स्थानिक नेते मिश्रा यांनी दाखल केला होता खटला। पुणे पोलिसांकडून गजा मारण्याचा रेकॉर्ड तपासायला सुरुवात। मोबाईल कॉल रेकॉर्डिंग सीसीटीव्हीचा तपास सुरू। आयटी अभियंता मारहाण प्रकरणात 2 आरोपी अद्यापही फरार। कसारा घाट आज आणि उद्या बंद। सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहणार, तर दुसऱ्या टप्प्यात 3 ते 6 मार्च दरम्यान बंद राहणार। रस्त्याच्या दुरुस्तीसाठी घाट बंद। तुळजाभवानीच्या मुख्य गाभारा आणि शिखराच्या पुनर्बांधणीस पुजाऱ्यांचा विरोध। गाभाऱ्यातील तडे गेलेल्या शिळा बदलाव्या, मुख्य शिखर पाडू नये, पुजाऱ्यांची मागणी। खासगी शाळांच्या स्कूल बससाठी यापुढे नवी नियमावली निश्चित करण्यात येणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा निम्म्यावर। उष्मा वाढू लागल्यानं पाणीसाठा पुढील 3 ते 4 महिने पुरवावा लागणार। मुंबई आणि कोकणात नागरिकांना पुढील काही दिवस उन्हाच्या झळांचा सामना करावा लागणार। तापलेल्या वातावरणामुळे मुंबईकरांची काहिली। शहर आणि उपनगरात उकाड्यानं नागरिक त्रस्त।